तरी खूप महत्त्वाची असते। काल आपण बऱ्याचशा संघनायकांनी केलेली कामगिरी, त्यांची व्यूहरचना, त्यांची प्लॅनिंग संपूर्णपणे मैदानावरती बघायला मिळाले। आज प्रसाद पिलनकर हा उजवास ठरला आणि पहिल्या सामन्यामध्ये तो जिंकून गेला। चला, दोन्ही संघांनी एक 12वा खेळाडू इथे पाठवणे खूप गरजेचं आहे। सामन्याला सुरुवात होतोय। थर्ड एंड कडून संघाचा कॅप्टन भावेश केलसकर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय। सलामीच्या भूमिकेमध्ये डावखुरा फलंदाज आशिष आणि त्याच्या साथीला स्वरूप असे दोन खेळाडू सलामीच्या भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत। फिल्डिंगची सजावट आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक, 30 गजच्या दायऱ्यामध्ये फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर वरती क्षेत्ररक्षक, मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय शॉर्ट मिड विकेटला तैनात आहे। लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग वरती आपण पाहतोय। पहिला चेंडू भावेशचा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये। एक धाव मात्र पूर्ण होतोय एका धावेच्या माध्यमातून। एक धावेच्या माध्यमातून धावसंख्या सुरुवात झालेली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय राज 11 अगरदांडा मुरुड संघाची। आशिषच्या नेतृत्वाखाली हा संघ बॅटिंग करतोय। आपण पाहिलं होता टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली त्यांच्याकडे। फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा। सुंदर चेंडू गुंडलान स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी चांगला राईज झालेला आपण पाहतोय। चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये, चेंडू डॉट जातोय। भावेश केलसकर संघाचा कॅप्टन, कमी वयात ही जबाबदारी आजच्या या पर्वातली आपण पाहतोय। अत्यंत उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खेळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये। चेंडूला पाठवलाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून उत्तुंग हाय अँड हँडसम छक्का। गावात तयार होतोय आणि आज तो मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना मला आज बघायला मिळतोय। तोडणकर कौशल तोडणकरला आपण पाहतोय फिल्डिंग करताना। त्या ठिकाणी या अत्यंत चांगला तरुण खेळाडू आपण बघतोय, नवतरुण आहे। थेरोंडा संघाचे संघ मालक आपण बघतोय नीरज भोसले सुद्धा मैदानामध्ये उतरलेले आहेत। चांगला फटका होता ऑन साइडच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षण पहा अप्रतिम, काय त्या ठिकाणी रनिंग केली आणि फिल्डिंग केली, अप्रतिम फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली। त्या ठिकाणी नीरज भोसले संघाचे संघ मालक सुद्धा मैदानामध्ये आहेत, त्यामुळे आज भावेशकडे त्याचा कस लागणार आहे, कारण त्या ठिकाणी संघ मालक सुद्धा मैदानात उतरलेले आहेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत, त्या म्हणजेच 9 धावा। पहिले षटक संपलंय, भावेशचं कॅप्टनचं संघ षटक संपलंय आणि बिनबाद 9 धावा धावफलकावरती लागल्यात। त्या प्रथम फलंदाजी करणारा संघ राज 11 अगरदांडा मुरुड, मालक ऋषिकांत डोंगरीकर आणि आशिष यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय हा संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय।
सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानात आहे. आशिष आणि त्याच्या बरोबर स्वरूप असे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. सलामी देतात. दोन्ही खेळाडू मुरुड तालुक्यामधील असतील. गोलंदाजी अर्थात गोलंदाजी मार्कवरती येतोय केदार बिर्जे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव जो कुरुल गावाला बिलॉंग करतोय. कुरुल संघासाठी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करून आज भंडारी प्रीमियर लीग अर्थात मायनाक भंडारी चषकामध्ये तो गोलंदाजी करतोय. षटक नंबर दुसरं अर्थात बीच एंड कडून वरसुली बीच एंड कडून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. गोल्डन स्पॉटच्या पाठी थोडासा टप्पा होता. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु बिर्जेचा हा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर स्लोवर वन केला होता. गती काढून घेतली होती आणि त्यामुळे बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क येत नाहीये. चेंडू डॉट जातोय आशिषचा. आशिष स्ट्राईकवरती. डावखुरा फलंदाज आहे. दुसरा चेंडू केदार. यावेळेला अगदी एक चांगला चेंडू पुढे टाकला होता. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडला होता. चेंडूला खूप चांगली उचली दिली होती. चेंडू शरीर यष्टीवरती लागल्यानंतर त्या ठिकाणी फाईन लेगवरती चेंडूला पकडला जातोय. कुठलीही धाव येत नाही. कुठला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दोन लागोपाठचे चेंडू या ठिकाणी डॉट पद्धतीने खेळवलेले आहेत. केदार बिर्जेची गोलंदाजी आपण पाहतोय. लागोपाठच्या दोन चेंडूवरती फलंदाजाला अगदी जाग्यावरती उभं करून ठेवलंय. समोरती एक चांगला फलंदाज डावखुरा आहे आणि त्यानंतर सुद्धा दोन्ही चेंडू या ठिकाणी अगदी उत्कृष्ट दर्जाचे टाकले. डॉट टाकलेले आहेत. निर्धाव टाकलेले आहेत. केदार बिर्जे बीच एंड कडून तिसरा चेंडू पुढे सरसावून यावेळेला जागा बनवले. चेंडू चाललाय गॅप मधून, मात्र क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरचा त्या ठिकाणी जरूर पोहोचलेला आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. जेथे 30 गजचा दायरा आहे. 30 गजच्या दायऱ्यामधून चेंडूला गॅप मधून पाठवला होता. ऑन साईडच्या दिशेला खूप चांगला फटका त्या ठिकाणी खेळला. 2 धावे मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण 11 वरती पोहोचते. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 2 क्षेत्ररक्षक अगदी गलीमध्ये एक शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दिशेला यावेळेला वळून मारण्याचा प्रयत्न थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाला होता. मात्र पुन्हा एकदा बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केदार बिर्जेची. कुरुल गावासाठी बिलॉंग करणारा हा खेळाडू आज प्रतिस्पर्धी आगरदंडा मुरुड येथील आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला फुल टॉस होता. जागा बनवले. चेंडू चाललाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघतोय कौशल तोडणकर. दोकवा अर्थात कोलगाव गावचा सुपुत्र आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. चेंडूची गती थोडी कमी झाली होती. जो ऑफ साईडच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता कौशल आणि तिथे फिल्डिंग केले. धाव मिळते 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 12 वरती. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू डॉट टाकले होते, परंतु त्यानंतर या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात केदार बिर्जेने. चेंडू झाले ते आतापर्यंत एकूण 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. धावफलकावरती फक्त धावा 12 लागलेल्या आहेत. पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 18 धावा आल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर खूपच टाकलेला चेंडू आपण बघितला तर शॉर्ट पिच पद्धतीचा होता. चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र वाईड येतोय. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. 13 वरती पोहोचलेली आहे. अंतिम चेंडू पॉवर प्लेमध्ये केदार बिर्जे गोलंदाजी मार्कवरती. आज केदार सारखा खेळाडू आपण बघतोय या ठिकाणी वैभव अंबोकर आज उपस्थित नाही आहे आणि मग नवख्या अशा नवतरुण खेळाडूकडे कॅप्टनची जबाबदारी सोपवले. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केदार बिर्जेचा यशस्वी झालाय. जबरदस्त चेंडू डॉट टाकलाय, बिंदी टाकलाय आणि अंतिम चेंडू डॉट नंतर बँडेज असला तर कोणी आणून द्यायचंय सर.
बँडेज कुठे असलेल तर आपण आणून द्या. फर्स्ट एड किक बॉक्स कुठे येतो बघा. दोन षटकांची समाप्ती झाली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहत होती 13 धावा. म्हणजे मागील मॅचच्या मानाने जर विचार केला तर अगदी कंजूस गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. ती गोलंदाजी करणारा संघ अर्थात भोसलेवरील स्थिरोंडा अर्थात नीरज भोसले संघाचे मालक आणि भावेश केलस्कर या संघाचे कॅप्टन आहेत. आणि त्यांच्या मधली अत्यंत चांगला तालमेल जमलाय. पहिल्या दोन षटकामध्ये 13 धावा फक्त खर्च केल्यात. या ठिकाणी कौशल तोडणकर आपल्यासाठी जी फर्स्ट एड बॉक्सची गरज होती ती आलेला आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना राज 11 अगरदांडा मुरुड या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र त्यांच्या कॅप्टनला विचार करावा लागेल आशिषला, कारण पहिल्या दोन षटकामध्ये फक्त 6.5 धावांची सरासरी लागलेली आहे आणि त्यामुळे नंतरच्या 3 षटकामध्ये थोडंसं आक्रमक व्हायला लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर मला वाटते मैदानात पाणी आणि त्याच्याबरोबर काहीतरी कानमंत्र सुद्धा पोचला असेल, कारण खूप महत्त्वाचं आहे यावेळेला ज्या पद्धतीने पाणी घेऊन जाणे आणि त्यानंतर एखादा निरोप मैदानात कसा पोचवायचा हा प्रयत्न त्या ठिकाणी संघमालक ऋषिकांत डोंगरीकर यांचा सुद्धा असू शकतो. आशिषच्या माध्यमातून हा निरोप त्या ठिकाणी पोहोचला असेल. त्यांचे व्यवस्थापक बंटी सुर्वे आणि अमित मोरे यांनी सुद्धा काहीतरी विचार विनिमय केला असेल, कारण धावा कमी आहेत. राज 11 अगरदांडा मुरुड हा संघ दोन षटकामध्ये 13 धावा उभ्या करतोय. कुठली विकेट गेली नाही आहे, परंतु आता तिसरं षटक यावेळेला दिलेलं आहे ते कौशल तोडणकरच्या हातामध्ये. कोलगाव गावासाठी बिलॉंग करणारा हा खेळाडू कौशल तोडणकर यावेळेचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. थोडासा शॉर्ट पिच चेंडू पद्धतीचा होता आणि वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावफलकाला 1 धावेने वाढ होतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनबाद 14. राज 11 अगरदांडा मुरुड या संघाची प्रथम बॅटिंग करताना ही धावसंख्या आपण पाहतोय. जे प्रेक्षक यूट्यूबला जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसरा मॅच सुरू आहे आजच्या दिवसामधला. यावेळेला चेंडूची एज लागतोय. चेंडू अगदी फाईन गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 2 धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी खूप चांगले फिल्डिंग केले. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलेला आपण बघतोय. 13 चेंडूमध्ये 16 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या सामन्याचा विचार केला तर 50 आणि 60च्या दरम्यान जरी धावा झाल्या, कारण आज वारा नाही आहे. काल वाऱ्याची खूप वाद होता आणि त्यामुळे 50-55 धावा डिपेंड करणे हे प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच शक्य होऊ शकतोय. यावेळेला फुल टॉस बनवलाय. वाह, सुंदर झेल त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये भावेश केलस्करच्या हातात झेल आणि पहिला फलंदाज राज 11 अगरदांडा मुरुड या संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष परततोय. डीजे प्रयत्न ज्या पद्धतीने मैदानामध्ये एखादा निरोप गेला होता आणि त्यानंतर सुरुवात केली होती मोठी आक्रमक, आणि अशा आक्रमक सुरुवात करताना इथे मात्र फलंदाज बाद होऊन पडतोय. संघाचा कॅप्टन जी लॉंग ऑन वरती फिल्डिंग करत होता त्याने मात्र झेल पकडलाय. सौरभ मोरे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूंनी कमी वयात सुरुवात केली, साई झिराट संघामधून सुरुवात केली, चांगले धडे ज्या त्या ठिकाणी घेतले क्रिकेटचे आणि मग आपल्या घरच्या संघासोबत तो आता खेळतोय. आणि आज मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजेच आपल्या समाजाच्या स्पर्धेमध्ये जी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये तो आज खेळतोय. या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी आपली कमी वयामध्ये केली. आज तो कामावरती चांगला कार्यरत आहे आणि काम सांभाळताना क्रिकेट सुद्धा खेळतोय. जर्सी नंबर 03 सौरभ मोरे आपण पाहतोय. कातलपाडा गावचा हा सुपुत्र. कातलपाडा सातिर्जे
या गावातून तो बिलॉंग करतोय. आज मैदानात उतरलाय, वन डाऊनसाठी त्याला पाठवलं गेलंय. आशिषच्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली तो आज या स्पर्धेमध्ये खेळेल. थोडंसं फास्ट घ्या सर. जोशी सर, थोडंसं त्या ठिकाणी आपण टाईम लावलेला आहे, त्यामुळे कुठलाही विलंब होणार नाही आहे अशी आपण काळजी घेतोय. फिल्डिंगची सजावट पाहिली तर पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जी फिल्डिंगची सजावट आपण बघतोय त्यामध्ये क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅन क्षेत्रात, एक फाईनमध्ये क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये, एक अगदी क्षेत्ररक्षक पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरती आहे, एक लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरती आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो म्हणजे डीप कव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू पंचाने या ठिकाणी वाईड दर्शवलाय. अतिरिक्त धाव मिळेल. थोडीशी मोठी स्पर्धा आहे. पहिल्यांदाच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कौशल तोडणकर खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेचा फटका ऑफसाईडच्या दिशेला केला. 30 गजच्या दायऱ्यामध्ये शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतोय. धाव एक मिळेल. एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजेच 18 वरती. 1-18 अशा स्थितीमध्ये संघ पोहोचलेला आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. विकेट किपर आपण बघतोय कौशलच्या दिशेने गेला. काहीतरी कानमंत्र त्या ठिकाणी त्यांनी कौशलला दिलेला पाहतोय. एक उभरता नवोदित खेळाडू आज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. समोर ती रती महारथी आहेत. कौशल तोडणकर पुन्हा एकदा पुढील चेंडू कौशलचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडस अलर्ट करताना आपण पाहतोय. थल एंड कडून गोलंदाजी करतोय. समोर ती उजव्या हाताचा फलंदाज. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरून टाकला होता. ऑफलाईनच्या बाहेरून जातोय. वाईडचा इशारा केलाय पंचाने. त्या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक सुरू आहे. धावा मोठ्या येत नाही आहे. वाईडच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर 1 मे मात्र षटकार आतापर्यंत लागला गेलाय, त्यामुळे मोठ्या धावा मात्र येत नाही आहे. वाईडच्या धावा या ठिकाणी जास्त दिसत आहेत. लाईन आणि लेंथवरती या कौशलला येणे खूप गरजेचं असणार आहे. फुल टॉस दिला होता, फायदा उठवला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण 1 हँडेड जंप मारून त्या ठिकाणी केलं जातोय. 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या 20 वरती पोहोचतोय. चेंडू झालेत आतापर्यंत आपण बघतोय या षटकातले 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एकूण 2 षटकं पूर्ण 4 चेंडू 20 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस आता मात्र पाठवलाय त्याला हवेतून, हवेच्या विरुद्ध मात्र झेल होतोय मिड विकेटला. फलंदाज सौरभ मोरे. बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज साई प्रसाद वैकर आयकॉन खेळाडू आहे. या स्पर्धेतला आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. अर्थात या ठिकाणी नाबाद जो खेळाडू आहे सलामीसाठी आलेला स्वरूप, हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू होता. स्वरूप पिलनकर आणि त्यानंतर साई प्रसाद मयेकर हे दोन्ही खेळाडू आयकॉन आहे आणि त्याच्या समोर ती गोलंदाजी करतोय तो म्हणजेच कौशल तोडणकर. यावेळेचा चेंडू अगदी जर आपण पाहिला तर व्हाईट लाईनच्या आतमधून खूप चांगला चेंडू
या ठिकाणी कौशल तोडणकरने रिलीज केला होता आणि त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी होतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. त्यानंतर दुसरं षटक आलं, त्या षटकामध्ये आपण पाहिला तर धावा खर्च झाल्या होत्या, त्या म्हणजेच 4 धावा. आणि त्यानंतरच्या षटकामध्ये धावा खर्च होत आहेत, त्या म्हणजेच 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. म्हणजे एकूणच आतापर्यंत 3 षटकांची कामगिरी अत्यंत उत्तम दर्जाची झालेली आहे. ती म्हणजेच भोसले वॉरियर्स तेरोंडा संघाची. त्या संघाचे संघमालक नीरज भोसले या ठिकाणी संघाच्या बरोबर आहेत, मैदानात उतरलेत. आणि मग वैभव अंबुकरच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करणारा जो कॅप्टन त्यांचा आहे तो म्हणजे केलस्कर यांनी खूप चांगली कामगिरी केली. पहिले षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये आणि उत्तम दर्जाची आतापर्यंत गोलंदाजी या संपूर्ण मॅचमध्ये आपण पाहतोय. षटक नंबर 4 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. तो गोलंदाज केदार बिर्जे आपल्या षटका खात्यातलं दुसरं षटक आहे आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑफ लाईनच्या खूपच बाहेर पंच बोलतात आणि त्यांनी वाईटचा इशारा या ठिकाणी केलेला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 वाढतोय. वाईटची धावसंख्या येतोय 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, जे ते षटक 4थं सुरू झालेलं आहे. 50-55 धावांचं टार्गेट सेट करायला लागेल सामना जर इथे डिफेंड करायचा असेल तर. लागोपाठचा दुसरा चेंडू या ठिकाणी वाईट दर्शवला जातोय. या ठिकाणी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केदार बिर्जेचा आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिला तर बीच एंड कडून आणला होता, दुसरी ओव्हर सुद्धा त्याला बीच एंड कडूनच आमंत्रित केलेला आहे. आडव्या बॅटने खेचलाय सरळ फ्लॅट अँड फ्युरियस षटका. केदार बिर्जेवरती आक्रमण हल्ला चढवलाय. यावेळेस षटकार ठोकलाय तो म्हणजेच फलंदाज होता स्वरूप. आयकॉन दोन्हीही मैदानात आहे, ज्यांच्याकडून अपेक्षा असेल ती या ठिकाणी आशिष आणि ऋषिकांत डोंगरीकर या दोन्ही संघ मालक आणि कॅप्टनला. इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्या ठिकाणी भावेश होता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतो. या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाऊ शकतोय, परंतु नाही तयार नाही स्वरूप त्या ठिकाणी. त्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जातोय, ती म्हणजे आता 30 वरती. अजून सुद्धा विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 55 ते 60 धावापर्यंत मजल मारण्यात यश आलं तर सामना एक चांगला पाहायला मिळेल. जेथे दोन्ही आयकॉन खेळाडू स्वरूप पिलनकर आणि साईप्रसाद मयेकर हे दोन्ही मैदानात आहेत. आडव्या बॅटने खेचलाय, कॅच होता. जबरदस्त डाईव्ह मारला, परंतु ज्या क्षणाला डाईव्ह जमिनीवरती आला त्या क्षणाला हातातून चेंडू निसटतोय, सेल सुटतोय, जीवनदान मिळतो. मात्र जीवनदान बरोबर येथे स्वरूपच्या माध्यमातून आणखीन 2 धावा प्राप्त होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण पोहोचते, ती म्हणजे 32 वरती. 32 रन स्कोर बोर्ड वरती. षटक नंबर 4 प्रगती पथावरती केदार बिर्जे आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ करताना या ठिकाणी धावा त्यांनी खर्च केल्या, त्या म्हणजेच एकूण धावाचा विचार केला तर 12 धावा खर्च करतोय केदार बिर्जे या 3 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला बॅटचा एज विकेट किपरच्या हातात जाईल. फलंदाज स्वरूप पिलनकर बॅक टू द पॅव्हिलियन.
तीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, जेथे स्वरूप पिलनकरची विकेट गमावली आणि त्या ठिकाणी तिसरा हादरा बसला तो राज 11 अगरदांडा मुरुड या संघाला. आणि त्याच वेळेला आपण बघतोय बिरसेने, केदार बिरसेने मात्र आपली कामगिरी पूर्ण केली. केदारचा हा पुढचा चेंडू आपण बघतोय ऑफलाईनच्या खूपच बाहेर टाकला आहे आणि त्यामुळे विकेट किपरला कुठलीच संधी नाही. जिथे शॉर्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र चेंडू पकडलाय. वाईड येतोय, वाईड मिळेल. वाईडच्या मदतीने एक धाव आणखीन मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजेच 33 वरती पोहोचलेली आहे. केदार बिर्जेच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर वाईड. यावेळेला स्ट्रेट केलाय, ऑन द राईस फटका होता. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग करतोय चांगले. टी शर्ट वरती जरी नाव नसलं तरी आपण बघतोय भोसले वॉरियर्स तेरोंडा या संघाचा तो क्षेत्ररक्षक आहे. एकच्या मदतीने धावसंख्या 34 वरती पोहोचलेले आहे. अंतिम चेंडू केदार बिर्जेचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऑफलाईन वरती ठेवण्याच्या प्रयत्नात चेंडू वाईड येतोय. केदार बिर्जेची आपण संपूर्ण 2 षटकांची गोलंदाजी बघितली तर कुठल्याही प्रकारे लेग स्टंपवरती चेंडू दिला नाहीये, रूम दिला नाहीये, परंतु एक फुलटॉस चेंडू गेला होता आणि त्यामुळे षटकार सुद्धा या ओव्हरमध्ये त्यांनी खायला. अंतिम चेंडू केदार बिर्जे. यावेळेला रूम बनवला होता आणि पुन्हा एकदा त्याला पाठवलाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फोर्टी 41 धावा. आज अत्यंत सुंदर गीत वाजवले गेले. अजून रोमॅन्टिक मूडमध्ये ते आलेले नाही आहेत. मला वाटतं आज संध्याकाळी एका वाऱ्याबरोबर जी सुलूक येते गार, आणि अशा वेळेस खूप चांगले गीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतात. असे आमचे पडवल काका यांचा DJ वर्सोलीचा या ठिकाणी आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 षटकं संपलीत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती लागल्या. त्या प्रथम बॅटिंग करताना राज 11 अगरदंडा मुरुड या संघाच्या ऋषिकेश डोंगरीकर यांच्या मालकीचा संघ आणि आशिष चिदरकर हे त्या संघाचे कॅप्टन बंटी सुर्वे आणि अमित मोरे यांच्या व्यवस्थेखाली ही टीम या ठिकाणी बनवलेली आहे. गोलंदाजी मार्कावरती अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे भोसले वॉरियर्स तेरोंडा संघाचा सिद्धांत पुलेकर. सिद्धांत पुलेकरचा पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. वाईडच्या बरोबर धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय आणि ती आता 42 वरती पोहोचते. सिद्धांत पुलेकर. जबरदस्त ऍक्शन. यावेळेला स्क्वेअर कट केलाय, चेंडू चाललाय वाईड. सरळ पॉइंट डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 चेंडूच्या पाठीमागे होते आणि चेंडूला पकडलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, परंतु तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजे 44 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक अंतिम सुरू आहे. 50 पार केली तर मागच्या सामन्याप्रमाणे 51 धावा चेस झाल्या नव्हत्या, त्यामुळे 50-55 धावांचं टार्गेट तरी ठेवणे खूप गरजेचं असणार आहे. यावेळेला अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, जेथे स्ट्राईक रोटेट करणे खूप गरजेचं होतं, कारण समोरचा फलंदाज ज्याची शरीरयष्टी मजबूत आहे साई प्रसाद आणि त्याचबरोबर तो आयकॉन आहे म्हणजे साई प्रसाद माईकर या खेळाडूला स्ट्राईक देण्यासाठी हा प्रयत्न आपण पाहिला. 2 चेंडूंचा खेळ संपला, अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतोय सिद्धांत पुलेकर. खूप चांगला चेंडू आपण बघितला तर रिव्हर्स अटेंड करायचा होता, स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र
चेंडूची गती काढून घेतली होती, ज्या पद्धतीने विचार केला होता या ठिकाणी साई प्रसादने की चेंडू फास्टर येईल, परंतु स्लोवर वन या ठिकाणी थोडासा केला आणि त्यामुळे बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट जातोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू यावेळेला स्ट्रेट केलाय. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये चेंडू पडतोय आणि सुंदर फिल्डिंग होतोय त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग. एक धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या 46 वरती पोहोचतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर 50च्या आतमध्ये रोखलं तर नक्कीच कॅप्टन या ठिकाणी खुश होईल. तो म्हणजेच भोसले वॉरियर्स संघाचा, जिथे केलस्कर, भावेश केलस्कर हा जो कॅप्टन आहे, 50च्या आतमध्ये खूप ठेवल्यानंतर जो आत्मविश्वास असतो तो खूप वाढलेला पाहायला मिळतो. यावेळेला रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नात सरळ फाईन लेग मध्ये झेलची देऊन फलंदाज बांधून परततोय, अर्थात विवेक बॅक. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. या पहिल्या सत्रामधला अंतिम चेंडू शिल्लक असेल. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू डॉट आला तर नक्की 50च्या आतमध्ये रोखता येईल, परंतु अंतिम चेंडूवरती षटकार चौकार आला तर 50 आणि 50च्या पार मध्ये येऊ शकतोय. खूप महत्वाचा आहे हा चेंडू. जर 50च्या आतमध्ये ठेवला तर नक्कीच फिल्डिंग करणारा संघाचा आत्मविश्वास वाढेल, परंतु 50च्या पलीकडे गेला तर बॅटिंग करणारा संघाचा आत्मविश्वास वाढेल. राज 11 अगरदंडा. बघूया अंतिम चेंडू या मॅच मधला कुशल चेंडू असणार आहे. अगदी महत्वाचा चेंडू असेल. पुलेकर, आहा काय चेंडू टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून थोडस आतमध्ये आणला चेंडू. डॉट येतोय आणि या मॅच मध्ये 50च्या आतमध्ये ठेवलेला आहे. ते म्हणजे राज 11 अगरदंडा मुरुड या संघाला खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आणि 46 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलेलं आहे ते राज 11 अगरदंडा संघाने. आणि 47 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी भोसले वॉरियर्स थिरोंडा अर्थात नीरज भोसले यांच्या मालकीच्या संघाच्या समोरती ठेवलेला आहे. आज वैभव अंबुकर सारखा एक उत्कृष्ट दर्जाचा कॅप्टन आणि त्यांचा गोलंदाज अनुपस्थित असताना सुद्धा उत्तम प्रकारची गोलंदाजी त्या ठिकाणी केली. जर वैभव अंबुकर ही मॅच बघत असेल तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या अनुपस्थितीमध्ये केदार बिर्जे आणि त्याच्या कंपनीने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करून दाखवलेली आहे. कारण ज्या पद्धतीने या संघाची निवड झाली त्यावेळेस काही विचारविनिमय त्यांची झाले असतील, प्रॅक्टिस झाली असेल आणि त्या प्रॅक्टिसच्या वेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी करायचा हा सगळा त्यांच्याकडून धडा गिरवलेला असेल ते वैभव अंबुकर आणि त्यांच्या कॅप्टनने खूप चांगली कामगिरी करून इथे 46 धावापर्यंत फक्त प्रतिस्पर्धी संघाला रोखलेला आहे. 47 धावांचं लक्ष्य या ठिकाणी कशा पद्धतीने पार केलं जाणार या ठिकाणी की या ठिकाणी 46 धावा डिपेंड केली जातील. कारण आतापर्यंतचा विचार केला तर 50च्या आतमधल्या धावा या ठिकाणी डिपेंड कुठल्याही संघाला करताना आल्या नाही आहेत, परंतु 50च्या वरती ज्या वेळेला धावा झाल्या त्यावेळेला मात्र सामना डिपेंड करता आला होता. आजच्या मॅच मध्ये आपण जर पाहतोय अत्यंत उत्कृष्ट
भावेश केलसकर आपली सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची आहे. 46 धावांचं आव्हान उभा केलं आहे. 47 धावांचं लक्ष पुढे असणार आहे आणि सलामीची जोडी मैदानात आपण त्वरित दाखल करायची आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय आणि त्यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्रासाठी आमंत्रित करतोय. समालोचनासाठी एक नवोदित समालोचक अर्थात आहेत ते म्हणजेच वर्सोली गावचे उभरते सितारे स्टार बनतीलच, परंतु वर्सोली गावामध्ये आजची स्पर्धा आहे आणि संधी ही दिलीच पाहिजे, संधी ही भेटायलाच पाहिजे, कारण नवीन नवीन समालोचकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हा दृष्टिकोन सुद्धा आहे. आणि अशा वेळेला आपण आमंत्रित करतोय जयेश ठकेकर यांना आपण ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी. हॅलो. हॅलो. तर सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच मायनक भंडारी चषक मानाची स्पर्धा भंडारी सभाटे सन्मानाची या ठिकाणी आपण सस्ताना पाहायला मिळते. हे दुसरा आजचा दिवस या स्पर्धेतील नक्कीच प्रामुख्याने स्पर्धेच्या माध्यमातून मी अक्षयजी गुळेकर यांचं कौतुक करीन की कारण हे दुसरं वर्ष आहे आणि दुसरं वर्ष या ठिकाणी आम्हाला संधी दिली. गेल्या वर्षीच आपण जर पाहिलं तर की मी ते स्पर्धा सजवली होती. एक दिवस ही स्पर्धा आमच्या माध्यमातून आपण समालोचनाच्या माध्यमातून ऐकलीत आणि निश्चितपणेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रत्नागिरी नका म्हणू, दापोली म्हणू नका, त्याचप्रमाणे मुंबई सिंधुदुर्ग या टप्प्यातले सुद्धा आपण पाहिलं तर खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहिले होते. खरंच खूप कौतुक करावं लागेल की एक चांगल्या पद्धतीमध्ये स्पर्धा ही पार होते. जवळपास आपण जर पाहायला गेलं तर हे दिवस दुसऱ्यामध्ये आपण बचा पंच सुरुवात करायची. आपण पूर्व सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्येचा आपण जर विचार केला तर कंपल्सरी धावसंख्येच्या विचारात 47 धावांचं हे लक्ष असणार आहे मैदानामध्ये आणि नक्कीच वर्सोलीचं हे मैदान जर आपण पाहिलं ना तर 47 धावा निश्चितपणेच पूर्ण होऊ शकतात. नक्कीच खेळताना आपण थोडंसं विचार करून खेळणं गरजेचं असेल. मैदानामध्ये प्रथमतः गोलंदाजा आपण जर विचार केलात ज्यांनी 70 नंबरची जर्सी परिधान केली, मी प्लीज विनंती करतोय की एक मोठी स्पर्धा आहे तर नक्कीच 12वा प्रतिनिधी प्लीज असेल तर लगेच पाठवा. 12 नाव सांगा ना प्लीज बॉलरचं. विवेक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच आजच्या दिवसात महत्वाचा सामना असेल. पहिल्या चेंडूचा आपण जर विचार केला तर एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एकरी धाव आली होती, परंतु त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येवरती रोख धरायचा होता आणि त्याचा विचार करून गोलंदाजीने मात्र तिसरा चेंडू हा निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू 2 धावा, नॉट दॅट बॅट. नक्कीच मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पार पडताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी 47 धावा मैदानामध्ये काढायच्या आहेत ना, मग प्रामुख्याने आपण जर विचार केलात या 5 ओव्हरच्या षटकामध्ये पहिलं षटक हे प्रामुख्याने नक्कीच मैदानामध्ये एक कमी धावांचं फेकलं जाणार हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. विवेकची गोलंदाजी आतापर्यंत आपण जर पाहिली तर 4 चेंडू आणि 3 धावांची ज्यापैकी कर्णधाराने जबाबदारी दिली होती ना ती पार पडायची आहे. मैदानामध्ये आपल्या साईडना एक पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये राहायचं आहे. सामना दोन्ही साईडना झुकत असताना आपण जर पाहिलं तर एकेरी सामना जाऊ नये ही मनामध्ये एक चिंता असेल आणि त्याच माध्यमातून आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर विवेकची गोलंदाजी ही अंतिम टप्प्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. अंतिम चेंडूकडे लास्ट वेव्हचा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल विवेकचा. यावेळी अंतिम चेंडू मैदानामध्ये पंचांच्या उजव्या साईडला गाड करून गोलंदाजीला सुरुवात करणार आहे. अंतिम चेंडू खेळण्यासाठी आता मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल शंतनू. माफ करा निलेश. यावेळी मात्र निलेशने चेंडू ओळखला. 2 खेळाडूंच्या मदतीने हा चेंडू ढकलून दिला. पाहायला गेलं तर पंचांचा इशाराबंद आमच्यापर्यंत पोहोचतो. अंतिम चेंडूवरती आहे तो वेलकम.
त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये जास्त असा काही फरक जाणवायला पाहायला नाही. पहिल्या 5 चेंडूमध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या. शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा यशस्वी फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फटक्याची नक्कीच गरज होती, कारण 47 धावा गाठायच्या म्हणजे 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं असेल. आपण जर पाहिलं तर एका साईडला अगरदंडा विरुद्ध दुसऱ्या साईडला थेरोंडा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच मायनाक भंडारी चषक 2026 मध्ये प्रत्येक खेळाडू आपली चांगल्या प्रकारे कामगिरी पार पाडणार, त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपलं नाव लौकिक करणार, यामध्ये कोणतीही कमी आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. नक्कीच या वरसुलीचा मैदान केलं, नक्कीच या मैदानात खेळत असताना अनेकशी खेळाडूंच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मग गोलंदाजी असून द्या फलंदाजी असून द्या, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केले. अनेकशे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून अन्यथा अनेक स्पर्धेच्या माध्यमातून वरसुलीच्या मैदानात नाव लौकिक करून गेलेले पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा सुद्धा त्याच प्रकारची असेल. नक्कीच अक्षय गोळेकर एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा स्पर्धा मोठी होणार, परंतु ठिकाण मात्र नक्की चेंज केलं जाईल आणि नक्कीच प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर त्यांनी वरसुलीच्या मैदानाचा उपयोग करून घेतला. याचप्रमाणे माझ्या मागे असलेले माझे मित्र, माझे साथी खेळाडू गितेश पुढे सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा पाहिलं तर या मैदानाचा पुरेपूर वापर करताना ते सुद्धा खेळताना पाहायला मिळतील, अनुभवाचा वापर करताना पाहायला मिळतील. आता मात्र आगरदांडा विरुद्ध थेरोंडा हा सामना सुरू असताना ज्यावेळी 47 धावांची गरज आहे ना, प्रथमतः विवेकने अप्रतिम गोलंदाजी केली. दुसरं षटक हाताळण्यासाठी दर्पण मैदानामध्ये आला आणि दर्पणला सुद्धा माहिती होतं की हे षटक आहे ना, हे सुद्धा पहिल्या षटकाप्रमाणेच महत्त्वाचं असणार आहे. ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये क्वेश्चन मार्क असेल. पाहिजे दुसरं षटक फेकण्यासाठी ज्यावेळी दर्पणी गोलंदाजीला सुरुवात केली, एकही धाव दिली नाही, त्यानं दुसऱ्या चेंडूकडे वाटचाल करत होता आणि दुसरा चेंडूही निर्धाव. नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजीच्या मैदानामध्ये पाहिलीत ना, एकूण धावसंख्या 8 झाले. 3 नंतर बाउंड्री केली ना, 3 नंतर बाउंड्री, हे 2 डॉट झाले. पहिली सिंगल आली, पहिल्या बरोबर सिंगल आली. नाही ना, पहिला डॉट आला, डॉट आला, 0 रन आले 2 बॉल. माफ करा, पहिला चेंडू निर्धाव होता. आपण जर पाहिलं तर 7 वरतीच धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपण जर विचार केलात ना, तर मैदानामध्ये आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण हे जे षटक आहे ना, हे मारण्यासाठी म्हणून ओळखलं जाईल. निश्चितपणेच या ठिकाणी जोरदार प्रहार केला ना की एसटीचा वेध घेतला असलेला चेंडू आणि आपण जर पाहिलं तर पंचांनी आमच्यामध्ये इशारा येतोय की फर्निचर डिस्ट्रॉय खेळाडू या मैदानाच्या बाहेर येतोय. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दर्पणच्या हातामध्ये ही दिलेली गोलंदाजी, दर्पणनी घेतलेली जबाबदारी मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू मैदानामध्ये फेकण्यासाठी यश आलेलं हे नक्कीच म्हणू शकतं, कारण पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू विकेटच्या माध्यमातून निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. प्रामुख्याने पाहायला गेले तर विवेकनी जी गोलंदाजी करून सुरुवात दिली ना, तो आत्मविश्वास दिलाय ना, ती मात्र ह्या ठिकाणी आता मात्र दर्पणला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी एक महत्त्वाचा ठरलेला पाहायला मिळतोय. दर्पणचे हे 3 चेंडू मैदानामध्ये निर्धाव जात आहेत. पाहायचे उर्वरित 3 चेंडू हे कशा प्रकारे असतील. आता मात्र ज्या ठिकाणी सिद्धांत पुणेकर माघारी परतल्यानंतर एक मोठा फटका लागला होता संघाला. थोडासा सिद्धांत नाराज झाला होता, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी भावेश केळसकर हा मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा खेळाडू आहे, मोठे फटके जरूर पाहायला मिळणार. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर पंचांत इशारा पुन्हा एक
नौका खेळाडू असेल तर त्याच्या विरोधात आपण चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु भावेश केळसकर हा एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या विरोधामध्ये आपण जर चांगली गोलंदाजी केलीत ना तर निश्चितपणे आपल्या नावाचा कौतुक केला जाईल. परंतु आयकॉन हे नाव का लागलं जातं? कारण त्यांचा खेळ एक आयकॉनिक असतो, त्यांच्या खेळामध्ये एक ताकद असते, फटक्यामध्ये ताकद असते, एक अनोखी पद्धतीची खेळाडू करून दाखवू शकतो. याच्या पुढील चेंडू फुल टॉस भेटला, ओळखला, चेंडूला फिरकून दिलं, बरा सलाम, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. एक मात्र दुःखाची बाब असेल, चेंडूला मात्र पंचांनी नो घोषित केलंय आणि नो घोषित केल्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. नक्कीच स्पर्धेची खासियत असते की ह्यावेळी मात्र एक भावेश केळसकर हा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईक मध्ये खेळत असताना एक चौकार एक षटकारांच्या माध्यमातून केलं आणि भावेशच्या माध्यमातून किंवा भावेश खेळत असताना ही चुकी करणं कुठल्या तरी आपल्यामध्ये मागात पडू शकते. कारण निश्चितपणे आपण जर विचार जर केलात ना की भावेश गोलंदाजी नको रे नको दर्शन पार्क आहे खतरनाक फ्रीड असेल ना. नक्कीच आपले आशीर्वाद, आपले नक्कीच उपस्थिती या ठिकाणी मौल्यवान ठरेल. मैदानामध्ये आपण जातोय की नक्कीच एक मोठा खेळाडू भावेश केळसकर मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर हा खेळाडूची आपण ना कुठेतरी एक जोखीम भरी खेळाची पद्धत किंवा एक चांगली खेळी अनेकशा मैदानामध्ये पाहिले, परंतु ज्यावेळी आपल्या संघाला 47 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं त्यावेळी मात्र तरी कमी पडल्यानंतर एक मनामध्ये कुठेतरी ना आत्मविश्वास कमी मानला जातो किंवा या मैदानाचा अनुभव आला नसेल. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर आपल्या संघाच्या माध्यमातून जे आत्मविश्वासाची खेळी करायची असते ती करण्यामध्ये कुठेतरी मी कमी पडलो असेल, हे मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर या मैदानामध्ये नवीन खेळाडू केदार बिर्जे हा मात्र मैदानामध्ये आलाय आणि याची खासियत ह्या पट्ट्यातील खेळाडूंना मात्र नक्कीच माहिती असेल. प्रामुख्याने आपण जर विचार केला तर ह्या खेळाडूकडे ताकद आहे. मैदानामध्ये अंतिम षटकापर्यंत जर राहिला ना तर 47 असो वा 67 मैदानामध्ये पार करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे, पण तो खेळ लाजवाब करण्याची जबाबदारी आता मात्र केदारवरती आले. फुलटॉस चेंडू भेटला होता, जोरदार प्रहार केला होता, खेळाडू झेल पकडणार, निश्चितच कोणतीही चुकी नाही आणि झेल बाद केदार बिर्जे मैदानाच्या बाहेर. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघांना की आपण लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणेच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 महत्त्वाचे खेळाडू, मग त्यामध्ये आपण जर केदार बिर्जेचा उल्लेख जर केला तर मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं, परंतु निश्चितपणे जर आपण विचार जर केला तर ज्यावेळी नशिबात नसतं किंवा ज्यावेळी आपली बॅट लागत नाही किंवा आपला संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करत नाही त्यावेळी मात्र तुम्ही कितीही काहीही करा मैदानामध्ये
चांगलं कितीही जरी करायला गेलं तरी ते यशस्वी होत नाही आहे. आणि ते दृश्य मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ते मैदानामध्ये घडताना पाहायला मिळते. विवेकच्या गोलंदाजीचा आपण जर उल्लेख केला तर अप्रतिम गोलंदाजी केली, त्यानंतर मैदानामध्ये दर्पण गोलंदाजीसाठी आला आणि दर्पणची अप्रतिम गोलंदाजी, 3 विकेटची 3 बळींची गोलंदाजी आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी महत्त्वाची ठरलेली पाहायला मिळते. अजूनही 3 षटकं मैदानामध्ये फेकणं गरजेचं असेल, प्रामुख्याने 47 धावा गाठण्याचा प्रयत्न असेल. यावेळी मात्र प्रयत्न केला तर पंचांच्या माध्यमातून हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता. या चेंडूवरती निर्धाव घोषित केलं आणि पंच मात्र ह्या दर्शनी दर्शवत आहेत की हा चेंडू निर्धाव गेलाय आणि अंतिम निर्णय हा पंचांचाच असेल. हे मात्र स्पर्धेचं एक खासियत असणार आहे, कारण पंच निवड केलेली आहे. पंचांच्या माध्यमातून जी खेळी करण्याचा, पंचांच्या माध्यमातून निर्णय देण्याचा जो एक अचूक एक अनुभव आहे तो मात्र पंच दर्शवताना पाहायला मिळत आहेत. आधीचा चेंडू चांगला होता, त्यावरती सन्मान दिला होता. आता मात्र चेंडू चुकीचा होता, त्यावरती नक्कीच दंड घोषित करणार आणि पंच सांगतात की हा चेंडू वाईट आहे, अतिरिक्त 1 धावा, धावसंख्या मी वाढणार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी निश्चितपणेच करतो, वेगळ्या पद्धतीचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. एक चेंडूवरती नक्कीच कोणती धाव आली नव्हती, परंतु त्यापुढील चेंडूवरती प्रामुख्याने आपण जर पाहिलं ना तर निश्चितपणेच चेंडू वाईट आला होता. पण त्या चेंडूला कमबॅक करायचं होतं, त्या चेंडूला भरून काढायचं होतं, त्या चेंडूवरती कोणतीही धाव द्यायची नाहीये. असा प्रकारचा चेंडू आपल्या पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. ज्या प्रकारची दर्पणनी गोलंदाजीला सुरुवात केली होती, दोन्ही चेंडू निर्धाव फेकले होते. आता मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धांतचे सुद्धा हे दोन्ही चेंडू निर्धाव केलेत. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 28 धावांची गरज. या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा 6 धावा, षटकार डीजे. आपण जर पाहिलं तर निलेशचं नाव नक्कीच मैदानामध्ये घेतलं होतं. बराच वेळ मैदानामध्ये थांबला होता. मनामध्ये एक इच्छा होती की शेवटच्या चेंडूपर्यंत थांबायचा, कारण निलेशमध्ये ती ताकद आहे की अंतिम चेंडूवरती जरी एक चेंडूवरती 6 जरी धावा पाहिजे असत्या ना तरी निलेशने त्या मारून दाखवल्या असत्या आणि तो आत्मविश्वास निलेशमध्ये पाहायला मिळाला. परंतु अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून नक्की त्या चेंडूला ओळखलं. निलेशला कशा प्रकारचे चेंडू खेळण्यासाठी थोडंसं कठीण समस्यांना सामोरं जावं लागतं, त्या चेंडूचा अभ्यास केला आणि त्या प्रकारचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहिलं तर नक्कीच आपण जर पाहिलं तर 25 धावा आतापर्यंत झालात आणि अंतिम चेंडू असेल. अजून जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 22 धावा या चेंडूवरती प्रामुख्याने असेल. एक मोठा फटका जर आला ना तर सामन्यामध्ये नक्की चित्र बदल होऊ शकतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांनी फसवलं. बॅक टू बॅक दुसरा बळी, दुसरा आदरा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खेळाडू कौशल बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे.
12 चेंडू 22 धावा प्रत्येक षटकाचा आपण जर विचार करा तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा या कंपल्सरी काढाव्याच लागणार आहेत, कारण पाहायला गेल्यात ना रन रेटच्या हिशोबाने जर 11 धावा निघाल नाही तर मग अंतिम षटकामध्ये ते प्रेशर वाढलं जाईल, तो दबाव वाढला जाईल आणि प्रामुख्याने एखादा चांगला गोलंदाज तर शेवटच्या षटकामध्ये जरी असला ना तर सामना नक्कीच वरचढ होऊ शकतोय. त्यामुळे ह्या षटकामध्ये ह्या 40 चेंडूमध्ये कमीत कमी या 11 धावा आपण जर काढल्या तर पुढच्या षटकामध्ये 11 धावा निश्चितपणे निघू शकतात. कारण इतिहास आहे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सांगू शकतो की ह्या वर्सुलीच्या मैदानामध्ये दोन्ही साईडनं आपण फलंदाजी करू शकता, दोन्ही साईडला चांगली गोलंदाजी करू शकता. आणि नक्की जी स्पर्धा आपण जर पाहत असाल लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर एके लाईव्ह स्पोर्ट्स या वाहिनीला या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नक्की साथी गुणलेखाच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर मॅन्युअली आपण गुणलेख करताना आर्यन पाटीलच्या माध्यमातून एक हौशी क्रिकेटपटू गुणलेखन करताना पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण जर लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रतीक ह्या ठिकाणी जॉईन झालाय आणि एक मोठी स्पर्धा एक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळते, आपल्याला काम करण्याची संधी मिळते, ही सुद्धा कुठेतरी मोठी बाब असेल. नक्कीच आपण पाहतोय अंतिम 2 षटक मैदानामध्ये पाहायचे 12 चेंडू 22 धावा. हे 4थं षटक मोठा फटका मारण्याचा प्रहार केला होता. जी सिच्युएशन 3ऱ्या षटकामध्ये पाहिली या ठिकाणी सुद्धा कोणतीही चुकी नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा खेळाडू झेलबाद भिजे तर आता मात्र ना जो कर्णधार आहे त्या कर्णधारची जबाबदारी असेल की या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंना थोडंसं सावधान स्थितीमध्ये आणावं लागेल. कारण 12 चेंडू 22 धावा प्रामुख्याने हे समीकरण जितकं मोठं नसणार आहे पण एक सेन्सिबल क्रिकेटचा या ठिकाणी वापर करावा लागेल, थोडंसं जपून खेळावा लागेल. कारण गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर विवेकने याआधी सुद्धा गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि तोच प्रामुख्याने गोलंदाज आता मात्र हे 4थं षटक फेटण्यासाठी ह्या मैदानामध्ये आला होता, ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 22 धावा पाहिजे असताना एक महत्त्वाचं षटक म्हणून 4थ्या षटकालाच ओळखलं जाईल. आणि नक्कीच त्या 4थ्या षटकाचा आपण जर विचार करत असताना पहिल्याच चेंडूवरती ही 1 धाव आली आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट आली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. परत स्ट्राईकला गेला, 2 झाले. या 2 धावा आल्या होत्या आणि निश्चितपणेच्या 2 धावांचा विचार केला तर मैदानामध्ये या प्रकारची खेळी करणं गरजेचं असेल. गोलंदाजाने आता मात्र चुकी केली, थोडासा गचाळ पद्धतीचा चेंडू फेकला होता, लाईन सोडून फेकलेला चेंडू होता या ठिकाणी. लेग बाईज रे त्याच्या विकेटीच्या पायाला लागून गेला मग विकेटीच्या पायाला खेळत नाही यासुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू निर्धाव जाते. पंचांची तीक्ष्ण नजर या सामन्याकडे असलेली पाहायला मिळते. सामना नक्कीच मैदानामध्ये कोणताही गालबोट न लागता पूर्ण झालेला हा मैदानामध्ये प्रामुख्याने ओळखला जाईल. आणि निश्चितपणेच ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती आता मात्र विवेकच्या गोलंदाजाने मैदानामध्ये चांगली कामगिरी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच आतमध्ये आला होता. टप्प्याच्या या गोलंदाजाने नक्कीच पावर दाखवून दिली की मैदानामध्ये चेंडू हा निर्धाव येणं गरजेचं असेल. सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावांनी या संघाला पराभूत करायचं आहे हे निश्चितपणेच मैदानामध्ये गाठलं जाईल. आणि आता मात्र या प्रत्येक चेंडू आपण जर पाहिला तर अंतिम चेंडूकडे वाटचाल होत असताना या विवेकची गोलंदाजी या चेंडूवरती मात्र प्रहार केला होता. कार्पेटच्या आधाराने चेंडू हा ट्रॅव्हल होताना 1 धाव निश्चितच पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का परंतु निश्चितच नाही. या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट महत्वाचा ठरला आणि नक्कीच पाहायला गेलं तर अंतिम चेंडूवरती फक्त 1 धाव आली. आणि मैदानामध्ये पाहिलं तर अंतिम षटकात चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 वरती गेले. आता मात्र 6 चेंडू
आणि 18 धावांची गरज. नक्कीच प्रतीक, तुला सुद्धा माहिती असेल की मैदानामध्ये आपण फलंदाजी करत असताना एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि नक्कीच प्रामुख्याने त्याचाच आपण विचार जर केलात ना तर 6 चेंडू 18 धावा ही परिस्थिती आपल्यावरती आपल्या फलंदाजांनीच आणली. कारण गोलंदाजांनी चेंडू अप्रतिम टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अप्रतिम फलंदाजी आपल्याला सुद्धा करायची होती. मोठे फटके निश्चितच गरजेचे नव्हते, कारण मोठे फटके आपण जर विचार जर केलेत तर येणार, कारण फटके मारण्याचा आपण प्रयत्न केला तर एकेरी धावसंख्येच्या रूपामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या. एखादा मोठा फटका आला असता, एक सेन्सिबल क्रिकेटचा आपण वापर जर केला असता तर निश्चित प्रामुख्याने आता मात्र ज्या 18 धावांची गरज होती ती प्रामुख्याने 14 ते 15 राहिली असती. आणि या मैदानाचा आपण जर विचार केला, या मैदानाचा इतिहास जर पाहिलात तर नसे चेसिंग होतं ना आपण पाहिलंय. आता मात्र 6 चेंडू 18 धावा आणि या 18 धावांची गरज असताना गोलंदाजावरती असेल, कारण आतापर्यंत आलेले तिन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केले आणि आता मात्र नौका गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आशिषवरती आता जबाबदारी असणार आहे 6 चेंडू 18 धावांची. प्रामुख्याने 18 धावा मैदानामध्ये आपण जर काढत असताना एक जबाबदारी एक असते मैदानामध्ये करत असताना, कारण आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका सजवला होता. या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकांनी चुकी केली होती आणि या ठिकाणी झेल बाद झाला असता, परंतु चुकी ही माफ करण्यासाठी नसते आणि क्रिकेटमध्ये या चुकीला माफी नक्कीच नसणार. पहिल्या चेंडूवरती ह्या 2 धावा झाल्या, ज्या ठिकाणी 6 चेंडूवरती 18 धावांची गरज होती. आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असणार आहे. आता मात्र एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा आपण सामन्यामध्ये निश्चितपणे येऊ शकताय. हा दुसरा चेंडू यावेळी मात्र नक्कीच शब्द चोरून घेतला, चेंडू सीमारेषा बाहेर फेकून दिला. पाहायचा पंचांचा इशारा काय येतोय. पंच निश्चित खुश झालेत, पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात की हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. होतो ना तो मात्र फलंदाज विनायकने सजवताना खेळताना एक मारताना आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच फटक्याची आपल्याला जर कॉपी पेस्ट पाहायला मिळाली, त्याच प्रकारचा चेंडू जर पाहायला मिळाला, त्याच प्रकारचा फटका जर पाहायला मिळाला तर पुन्हा रंगत येऊ शकते. हा तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारला होता, बराच वेळ चेंडू हवेमध्ये. आता मात्र गोलंदाज कोणतीही चुकी करणार नाही. या ठिकाणी तिसऱ्या चेंडूमध्ये झेलप्यात खेळाडू मैदानाच्या बाहेर. यशस्वी फटके विनिंग शॉट या मैदानामध्ये मारून दाखवावे लागतील. नवीन फलंदाज निश्चितपणे झालाय. या 3 चेंडू 12 धावांची गरज असताना या वेळेस सुद्धा पाहिजे त्या परिस्थितीत चेंडू बॅटवरती आला नव्हता. गोलंदाजांनी स्वतः जबाबदारी घेतली. परंतु नाही, गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. सामना पूर्णपणे हातातून निसटताना पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सांगतो मी हो चालेल. आता मी थांबे जिंकेल पण याल नको टाईम ते घेतील ना ते 5 संपली. काय मॅन द मॅच काढ लवकर चल. काय लागतं मला काय आता
याटी जिंकलेला म्हणजेच स्वरूप पिलनकर या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी जयवंत परशुराम सुर्वे यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी यायचं आहे. सीताबाई आमरे यांच्या स्मृतीनिमित्त विलाजी आमरे यांच्याकडून पुरस्कृत हा चषक आहे. अत्यंत सुंदर चषक आपण या ठिकाणी देतोय आणि तो पुरस्कार जातोय तो म्हणजे स्वरूप पिलनकर या खेळाडूला.